आहे जबरदस्त नाही काढा. माझा माईक चांगला ठेवा म्हणलं की रामभाऊचाच माईक चांगला ठेवतो. आज सर्वप्रथम मी वैद्यनाथाच्या कुशीत असणाऱ्या या माझ्या परळीमध्ये माझ्या जिल्ह्यातील सर्व बांधवांना आणि भगिनींना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा कार्यक्रम दिवाळीच्या स्नेह मिलनाचा कार्यक्रम आहे, पण हा कार्यक्रम अराजकीय नाही. आता काहीही अराजकीय असत नाही, कारण आता लागले निवडणुका. तर माझा स्वभाव स्त्री असल्यामुळे शिजल्याशिवाय अन्न मी वाढत नाही. इकडं पेरलं की आम्ही तिथं अरे चांगली झाली बिर्याणी असा माझा स्वभाव नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट ठोकून ठणकावून विचार करून मी करते. आज माझ्या मंचावर ज्या माझ्या भगिनी 10 वर्ष खासदार होत्या आणि त्या माजी खासदार असल्या तरी दबंग आजीच आहेत, त्यामुळे प्रीतमताई मंचावर आहेत. माझ्या जिल्ह्याचे अध्यक्ष शंकरराव देशमुख इथे आहेत आणि या जिल्ह्यामध्ये लोकांच्या हृदयामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्या ते जागा निर्माण केलेले अनेक कार्यकर्ते आहेत. भाषण करताना बदामराव पंडित साहेबांनी भाषण केलं, आमच्या बाहेर राजेंनी भाषण केलं, आमच्या निर्मल तात्यांनी भाषण केलं आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक केशव दादांनी केलं. निकाळचे तात्या इथे आवर्जून आले आहेत, आमचे नवनाथ दादा आहेत, हत्तेचे आहेत, आमचे बाहेर विष्णूभाऊ सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांचं प्रतिनिधी म्हणून बसले. त्यांना उमेदवारी केली, त्यांना बाहेर खाली बसवल्या. गडबड होईल ना का वर बसलं तर इथे बसले. सगळे मंडळाचे अध्यक्ष इथे बसले. माझ्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा लांबरुडताई आहेत, आमच्या परळीच्या मंडळाच्या अध्यक्षा उमा काकू आहेत, आमची एवढी टुणटुणीत आणि ऍक्टिव्ह आमची रुपाली आहे. सगळेच आले म्हणजे मंडलाध्यक्षांचे सगळ्यांचे नावं घेता येतील, पण मी तुमची क्षमा मागते. आमचे इच्छाताई अल्पसंख्याकचे पूर्ण जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि इथे उपस्थित सगळ्या जिल्हा परिषदचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, बँकेचे कारखान्याचे डायरेक्टर्स आणि इथे उपस्थित असलेले सभापती पदावर काम केलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारावर मार्केटमध्ये काम केले असे सगळे इथे असलेले लोकप्रतिनिधी, गावातील प्रमुख, गावातील सरपंच आणि भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे, जिल्ह्याचे, राज्याचे सर्व पदाधिकारी. मी मुद्दाम हा निवडला दिवस, कारण मी जर एखाद्याशी नातं जोडते तर ते कामापुरतं मी जोडत नाही. खूप दिवसांपूर्वी परळीकडे आपण अनेक संघर्षांना सामोरं जायचो, पण आता आमच्या दिल्लीतून आणि आमच्या मुंबईतून एक महायुती स्थापन झाली आणि या महायुतीमध्ये ज्यांच्याशी आपण संघर्ष केला त्या पक्षाबरोबर आपली युती झाली आणि एक वेगळं इथे गणित आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि हे गणित जे फटाके फुटायचे पडले ते खूप आवाज करायचे, आता नुसते आपलं बोईनळे, बोईचक्कर असे आपण फटाके या दिवाळीला फोडले, कारण आवाज करायचा कुणाबरोबर, कारण आपली मोठी युती ही महायुती झालेली आहे. आणि या महायुतीमध्ये लोकसभेला मी निवडणूक लढली, खरं माझे 5 मतं जरी मोजले असते तरी मी निवडून आले असते, अशी परिस्थिती होती. त्या राज्यामध्ये इतका कठीण परिस्थिती होती तरीही केवळ म्हणजे लाख 1.5 लाखांनी जिथे लोकांचा पराभव झाला तिथे 5 वर्ष कुठल्याही पदावर नसताना अगदी केवळ 5-6 हजाराच्या मतांमुळे माझा पराभव झाला. पण माझा स्वभाव मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहित नाही, पण असावा अशी माझी खात्री आहे, कारण तुम्ही माझे परिवार आहात. रक्ताचं नातं परिवार आपला निवडता येत नाही, ते आपल्याला जन्मल्यामुळे आपला परिवार असतो, पण जे नातं हृदयाचं असतं ते आपण निवडत असतो, जे नातं संस्कारांचं असतं ते आपण निवडत असतो. त्यामुळे तुम्ही मला तेवढेच प्रिय आहात जेवढ्या प्रीतमताई प्रिय आहेत, जेवढ्या यशोताई प्रिय आहेत, जेवढा माझा आर्यन. आणि हे जे बोलते हे बिलकुल खोटं नाही, हे वेळोवेळी मी सिद्ध करतो. मुंडे साहेबांच्या अचानक झाल्यानंतर राजकारणाला कलाटणी मिळाली. मी राजकारणात आधीच आहे, मुंडे साहेबांच्या काळात मी राजकारण केलंय, मी आमदार होते, मुंडे साहेबांनी मला आमदारकी दिली आहे, त्यामुळे या विषयामध्ये आता कोणाच्या शंका असण्याचं काही कारण नाही. परत मुंडे साहेबांच्या लोकसभेत मुंडे साहेब बिलकुल
साहेबांनी विचारलं, 1 डझन आमदाराला माझी मुलगी भारी पडली का नाही, आणि ते कौतुकाने माझ्या पाठीवर त्यांनी थाप दिली. एक माझा मुंडे साहेबांचा खूप फोटो फेमस आहे, आपल्याला माहिती, तात्यांना माहिती आहे की कानामध्ये मी मुंडे साहेब माझ्या काहीतरी बोलत आहेत, फार फोटो तो फेमस आहे. तो इथे आहे सचिन गीते, तू पाहिलास ना तो फोटो, पवन, हे सगळे आमच्या वरती मुंडे साहेबांची काउंटिंग झाली ना तेव्हा हे सगळे नितीन, पवन, सगळे माझे बालमित्र आता कार्यकर्ते, हे सगळे वर उभे होते. मुंडे साहेब बोलत होते, माझ्या कानात काहीतरी सांगत होते, तो फोटो आहे ते मला कानामध्ये म्हणत होते, बेटा थँक्यू. एवढा मोठा माणूस मला म्हणला, बेटा थँक्यू. हा नम्रपणा त्यांच्या रक्तातला माझ्या रक्तात आहे. मी आज तुम्हाला इथे बोलवलंय ते थँक्यू म्हणण्यासाठी. थँक्यू. तुम्ही मला भाऊबीजेची साडी दिली, मला भाऊबीजेची ओवाळणी दिली, त्याबद्दलही थँक्यू. माझ्या वाईट आणि चांगल्या काळात तुम्ही माझ्यावर प्रेम केलं, त्याबद्दलही थँक्यू. आणि अंधळा विश्वास नाही, डोळ्यात विश्वास माझ्यावर ठेवला, त्याबद्दलही थँक्यू. 5 वर्ष माझ्या कष्टाचे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले, पद नसताना सुद्धा तुम्ही मला सोडून गेला नाही, त्याबद्दल थँक्यू. आणि पद असताना सुद्धा माझी गरिमा कधीही कमी केली नाही, त्याबद्दल मी तुम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी. आणि ह्या सगळ्यांनाही मी थँक्यू म्हणते. काही लोक अडून, काही लोक उडून, काही लोक खालून, काही लोक वरून, काही उघड, काही लपून, त्यांनी माझं कधीच वाईट चिंतलं नाहीये. मंचावरचे लोक आहेत. मी जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या, अत्यंत अद्भुत परिस्थिती आपल्या राज्यात निर्माण झाली. त्या शिवशक्ती परिक्रमा माझी चालू होती, तेव्हा जरांगे पाटलांचं आंदोलन चालू होतं अंतर्वेळी, आणि मी प्रत्येक ठिकाणी मला बाईट द्यायला लोक विचारायचे, तर मी म्हणायचे, गोपीनाथ मुंडेंनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पूर्णपणे पाठिंबा दिला होता, माझा सुद्धा पाठिंबा. पण ज्यांचं आरक्षण त्याला धक्का लागू नये ही भूमिका मुंडे साहेबांनी मागितली. मी कधीही या भूमिकेत बदल केला नाही. मी जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा गावांमधल्या लोकांच्या जाती आणि मला पडलेली मतं मी कधीही विचारली नाही. कधीही मी असा कार्यकर्ता सांभाळला नाही की ज्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्यामुळे हित जे सामान्य माणसाच्या हिताला नख लागतं असा कार्यकर्ता मी कधीही सांभाळला नाही. माझ्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला तर मी पेटून उठले, पण माझ्या कार्यकर्त्यांनी अन्याय केला असं झालंच नाही तुमच्याबद्दल, त्याबद्दल थँक्यू. तर तुमचं उत्तर झालं पाहिजे, तुम्ही माझ्या इज्जतीला सांभाळलं. आणि हे मुंडे साहेब मला जेव्हा कालच थँक्यू म्हणले ना, तेव्हा मला वाटलं एवढा मोठा माणूस खरंच काय करत होते, त्यांना मला थँक्यू म्हणायची. पण त्यांची परिस्थिती खूप कठीण होती. आम्ही खूप खूप दुःखातून, खूप कष्टातून चाललो होतो. सर्वजण मुंडे साहेबांना संपवण्याचा प्रयत्न करत होते. सर्वजण मुंडे साहेब संपले म्हणजे भारतीय जनता पार्टीचा तगडा नेता संपला म्हणजे विधानसभेत काही विषयच नाही असा विचार करत होते. त्या मुंडे साहेबांना मृत्यू मिळाला. 17व्या दिवशी मुंडे साहेब आले निवडणुकीच्या निकालाच्या. हे 17 दिवस सुखाचे तुम्ही दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही मुंडे साहेबांना विजयी करून मृत्यूला गेले, किती आनंदाने गेले हो. मंत्री झाले किती आनंदाने गेले हो. सत्याग्रह होते किती आनंदाने गेले हो. माझा स्वभाव असा बघण्याचा आहे. माझा स्वभाव रडण्याचा नाही, माझा स्वभाव खोड्या काढण्याचा नाही, माझा स्वभाव खोट काढण्याचा नाही. माझे लोक म्हणतात साहेब गेले, अमुक झालं तमुक झालं. मी म्हणते ते माणूस आनंदात गेला. त्या आनंदाला त्यांचा पूर्ण हक्क होता. त्यांनी जीवनामध्ये खूप कष्ट केले, पण तेही वाचता ते मला देऊन गेले. त्या कष्टाने तुम्ही माझ्यासोबत वेळ थँक्यू. आणि अशा लोकसभेत यांनी खूप बरोबर केली सगळ्यांनी. माझा परिचय तात्यांचा खरं आधी नव्हता काय, पण मला माहित होतं की एक माणूस निर्मळ नावाचा लोकसभेला उभारणार आहे. प्रीतमताईच्या वेळी माझा परिचय नव्हता. मी त्यांना विनंती केली, तुम्हाला बोलले का भावाला बोलले की कुणाला बोलले, कुणाला वडिलांना कुणाला बोलले. तेव्हा 2019ला मी विनंती केली तुम्ही नका उभा राहू, माझ्या बहिणीला एकदा निवडून आणायचंय. कारण मुंडे साहेबांच्या सहानुभूतीच्या निवडणुकीत निवडून आली, मला तिला निवडून आणायचंय. तुम्ही मला मदत करा. त्यांनी मला शब्द दिला आणि त्यांनी मला मदत केली. हे मी कसं विसरणार. ते उभे नाही राहिले. तेव्हा एकदा बोलत असतो. त्याच्यानंतर ते
आमची राष्ट्रवादीच्या नेत्यांची मीटिंग होती, मी तिथे एकटीच भाजपची होते, सगळ्यांचा परिचय झाला. कधी कधी नाही का आपण एक 10 माणसात बसतो, एक माणूस आपल्याला आवडून जातो, आवडून गेला माणूस, आम्हाला चांगला माणूस आहे म्हणलं, उद्योगपती आहे, यशस्वी आहे, पैशाची लालच नाही, कॉन्ट्रॅक्टरशिप मध्ये इंटरेस्ट नाही, माणूस चांगला दिसला राष्ट्रवादी तेवढ्या माणसात. मी म्हणलं अरे बाबा हे तर चांगला माणूस आहे, सोन्यासारखा माणूस. आता मी जोरी आहे, मला सोन्याची फरक आहे, मी पहिले कोळशाच्या खालीतून हिरे काढावं लागते आणि मला असं वाटतं माणसाच्या या खालीतून हिरे शोधावं लागते. एक चांगला माणूस भेटला. मग निवडणूक लागली, माझी पडल्यानंतर माझ्यासाठी रडणाऱ्या माणसांमध्ये ते होते. निवडणूक ज्या मोठे मोठे नेते त्यांच्या स्वतःच्या गावात सुद्धा मला यश देऊ शकले नाही, त्यांचे स्वतःच गाव आहे तरी पण मायनस. मग मी राग नाही धरला, शपथ वैद्यनाथाच्या दारात खोटं नाही बोलत, मला कोणाचाही राग नाही, माझं काम सगळ्यांनी केलं, पण परिस्थितीत त्यांचं सामर्थ्य कमी ठरलं. ते एवढं सामर्थ्यवान नाहीये की मत अशा परिस्थितीत ट्रान्सफर करू शकतील, ते सामर्थ्य आमच्यामध्ये आहे. मला त्यांचा रागच नाही, कधीच नाही, मी कुणावर रागवले नाही, मला पराभवाचा राग आला नाही, मला वाईट वाटलं नाही. वाईट वाटलं जेव्हा आत्महत्या केल्या त्या लेकरांनी की पंकजाताई खात्या, तेव्हा जीवाला एवढा राग की मला आता हारायचंच नाही, याच्या पुढे आता मरायचं पण करायचं नाही असं मी ठरवलं. कारण मी आले तर लोक म्हणतात एवढं प्रेम, मरू नका पण त्याच्याबद्दलही थँक्यू, खूप थँक्यू. किती बळ आलं हरलेल्या मनाला. मी काही घरात बसले नाही, नाचार झाले नाही, काही नाही. मी म्हणलं पक्षाने मला सांगितलं पंकजा विधानसभा में तुम्ही घुमना होगा, दिल्लीच्या नेत्याने सांगितलं, मला संघाच्या लोकांनी सांगितलं पंकजा चित्ताई विधानसभेत सगळीकडे फिरावं लागेल. मी पडले जरी, माझा मतदारसंघ हरला, माझ्या सख्या बहिणीचं जरी तिकीट काढून मला दिलं, ते सगळं बाजूला ठेवलं आणि गोपीनाथ मुंडेंचा पक्ष आहे असं ते बाहेर जाता कामा नाही. हा गौरी गावोगावी दिल्ली कष्ट केलं, पूर्ण राज्यात प्रचार केला. मला जेवढ्या जागा दिल्या होत्या अंदाजा की इकडे तुम्हाला लक्ष द्यायचं, फक्त बीड थोडक्यात हरली, बाकी सगळ्या ठिकाणी आपल्याला विजय मिळाला. आणि मला त्याचं काही वाटलं नाही की लोकसभेचा पराभव त्याच्यात गेला. मला काय माहिती होतं मला मिळेल आमदारकी, मिळाली, बक्षीस दिलं. पक्षाने माझी खूप परीक्षा पाहिली, पण या परीक्षेमध्ये मला बक्षीस नाही, मला पारितोषिक दिलं, मला मेरिटचा विद्यार्थी म्हणून स्टॅम्प केला. नुसते एकमेव विधान परिषदचे आमदाराचे मंत्रिमंडळात आज आहे, ते माझ्यासाठी खूप मोठं बोलायचं. मी कुणाला म्हणलं तर खोटंही वाटेल लोकांना की मला या गोष्टींचा लोभ नाही. मंत्रीपद हे तुमच्या कामासाठी मला पाहिजे, माझ्यासाठी नाही. माझ्या घराचा मजला सुद्धा मी वाढवत नाही, माझा जे काही उद्योग आहे, धंदा आहे, ते इज्जतीने करते, म्हणजे कुणाच्या टक्क्यात नाही, भांगडीत नाही, लपड्यात नाही, मला काही जमत नाही आणि त्यामुळे मी करते. मग इलेक्शन झाल्यावर विधानसभा लागली, विधानसभेमध्ये पक्षाने काही निर्णय घेतले आणि आमचे तेव्हा आमदार, आमचं चांगलं 10 वर्ष चांगला संसार होता लक्ष्मणांचा, काही आमचं भांडण नव्हतं आणि त्यांनी त्या आरक्षणाच्या परिस्थितीमध्ये वेगळ्या भूमिका घेतल्यामुळे माझा बदल झाले. मग त्या सगळ्यांनी विधानसभेमध्ये वेगळ्या वेगळ्या निवडणुका लागल्या. तात्या मला भेटले, तात्याने काय केले, मी युतीचा धर्म पाळण्यात तुम्हाला आशीर्वाद, तुम्हाला प्रेम, तुम्हाला शुभेच्छा, मी युतीचा धर्म पाळला. ते आमचे पण उभे होते, त्यांनाही म्हणलं मी युतीचा, मी कुणालाही उभा केला नाहीये. कोल्हे साहेब म्हणले, बोलले, मी म्हणलं नाही, मी युती धर्म पाळणार, पक्षाच्या विरोधात करणार नाही, कारण मला आता पक्षाचा सत्ता पाहिजे, एक आमदार आणायचा. त्या विचाराने पण काही माझ्याकडून चुकीच्या अपेक्षा केल्या. मग पक्षाने ठरलं 3 पक्षांचं की बाबा ज्यांनी अपक्ष उमेदवारी घेतल्या त्यांना पक्षात स्थान द्यायचं नाही. पण आता सुरू झालं राज्यात अपक्ष ज्यांनी उमेदवारी घेतल्या त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पक्षात घेतलं गेलं. आता आपण पण नियम नाही तोडायचा, पण दुसरे नियम बदलला की आपण नियम कसं सोडायचं. आपण काही गोटे करायला बसलो, काही गंमत करायला बसलो, आपण मला चला आपण हे मी कुणाला बोलायला हो मीडियावाला, मी आपल्या लोकांची सनसनी पंकजा मुंडे कुणाला बोलल्या, पंकजा मुंडे कुणाला बोलत नाही, ज्याला बोलायचं त्याला नाव म्हणून बोलतात ते घाबरत. तर काय झालं, मग हे सगळे भेटले मला, मिळण्याची योग्य वेळेची वाट पाहून. मग बाळराजे भेटले. बाळराजे लक्ष्मण पवारांचं पहिलं तिकीट या महाराष्ट्राचं आहे
मी तेव्हा कोर कमिटी. आणि मी त्यांनाही म्हणलं माझा कोणाविषयी राग नाही, लोभ नाही, चांगल्या माणसाच्या पाठीमागे मी उभं राहणार आहे. प्रवेशाचं काय संबंध आहे? तुम्ही भाजपचेच आहेत ना, तुम्ही कोणाकडे सोडून गेले, तुमचा कशाला प्रवेश घ्यायचा, तुम्ही भाजपमध्येच आहेत. त्यामुळे त्यांना तुम्हाला पक्ष सोडून गेले नसल्यामुळे आम्हाला गरज नाहीये तुमचा प्रवेश घ्यायची. आणि बदामांना आमच्या जिल्हा परिषदेमध्ये होते आणि त्यांनी आमच्याबरोबर राहिले, नंतर काय राहिले नाही. त्यांनी मला भेटले कारण मुंडे साहेबांच्या मुंडे परिवाराचं प्रेम आहे. आता अद्भुत आणि अजित कॉम्बिनेशन करण्यात मी पटायलाच आहे. मागे जिल्हा परिषदमध्ये मी ज्या पद्धतीने केला होता, आता मी म्हणलं दोघांचंही माझ्यावर प्रेम आहे, माझंही दोघांवर आहे. बाहेर तर ऑलरेडी आमचेच आहे. तर आता बदामराव म्हणले आम्हाला इच्छा आहे तुमच्यावर काम करायची. मला ठीक आहे. आणि मी दोघांना बोलले ना का, ह्यांना बोलले त्यांना बोलले, म्हणजे तुम्ही काही असलं तरी पक्षाच्या हिताचा निर्णय आहे, जसा मी घेते पुढचं पुढे बघू काय आहे, कुणाला माहीत नसते काय असतं. आता तुम्ही दोघं काम करा. आणि मग त्या दोघांनाही घेण्याचा निर्णय मी शिक्कामोर्तब केलाय. त्यांचं स्वागत. आणि आता मागचा विषय सोडून पुढच्या विषयाला आपल्याला कामाला लागायचंय कारण पक्ष शेवटी मला वाढवायचं. माझे 20 जिल्हा परिषद सदस्य बदामरावांचे 4, माझ्या बरोबर जे आले आष्टीचे 5 प्रवेश केला, म्हणजे आमच्या बरोबर झाले ते 5, त्याच्याबरोबर आमचे शिवसंग्रामचे 4 हे आले ना आमचे 72 4, तर हे सगळे माझ्याबरोबर आले. आता त्यातले 3 गेले, म्हणजे 5 आणि 4 9 आपल्या बरोबर आले. त्यातले काही 3 आता काय गेले का आले बघू पुढे ते काय काय होते ते. आणि त्यामुळे ते सगळं गणित आता बसलं. कारण ही निवडणूक तुमची आहे, माझी असल्यावर मी रेस घेईन, पण तुमच्या निवडणुकीत मला रेस नाही घ्यायची. मला तुम्हाला विजय द्यायचा आहे, माझ्यासाठी जे काय प्रयत्न करायचे. त्यामुळे माणसातले माणसं आहेत, कामातले माणसं आहेत, आपल्याला राहिलेले माणसं आहेत. त्यामुळे ही एक चांगले सेनापती त्या ठिकाणी आम्ही लोक ते आमचे एवढे जिल्हा परिषद सदस्य, आमचे कुठे पंचायत समिती सभापती आमचा केस आहे. आणि आता आम्ही लढणार. आता युती होईल का नाही होईल हे ठरेल, काय ठरवेल, पक्ष ठरवेल, महायुतीचे नेते ठरवतील आणि ठरवतील. तर जरी युती झाली तरी आम्हाला जे आमची ठरलेली जागा आहे, जिथे आमचा ऑलरेडी नगराध्यक्ष आहे, जिथे आमचा सभापती, जिथे आमचा जिल्हा परिषदचा सदस्य ते, आणि झालेल्या बदल्यात जिथे आमचं प्राबल्य ते, हे तर आम्ही लढवणार आहे. आम्ही पक्ष म्हणूनच काय आमचं संपवणार, हे तर आम्ही लढवणार आहे. आमच्या विधानसभेला आमच्या युतीमध्ये किती लाभ मिळाला त्याच्याप्रमाणे ते गणित बदलणार आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळं होणार आहे. म्हणून सांगितलं जरी दिवाळीचं स्नेह संमेलन असेल तरी ते अराजकीय नाही, हे राजकीयच आहे. आणि हे सोन्यासारखे माणसं मी निवडले आहेत. त्यामुळे बाळराजे तुमचं तर आधीच आहे, तुम्हीच सगळ्यांचं स्वागत केलं पाहिजे. तुम्ही पक्षात आहे, आबा तुमचं स्वागत आहे. आणि निर्मल तात्या तुमचं स्वागत आहे. दादा तुम्ही आमचेच आहे, त्याच्यात काही विषय नाही. आणि त्यामुळे आणि हे काही मी लगेच जिथल्या तिथे करू शकत होते, पण मला तसं करायचं नाही. मला काहीही निर्णय घेताना 100 लोकांचं भलं होत असेल आणि माझं नुकसान होत असेल तर मी तुम्हाला ईश्वर साक्ष सांगते, 100 लोकांचं भलं होईल हाच निर्णय घेईन त्याचा. आणि मग या घटना घडल्या. मी नेहमीच सगळ्या जातीपातीच्या लोकांना प्रेमानेच बघितलेलं आहे. आणि हे सगळ्याच जातीचे लोक म्हणतील तर परिस्थिती वेगळी होती, ते आपल्या मस्तिष्कातून पुसून टाकतात आणि नवीन उमेदीने काम करतात. आता मी कधी इव्हन माझ्या लोकसभेच्या भाषणात आज मी सांगू इच्छिते, मी कधीही कोणावर टीका केली नाही. मी कधीही जरांगे पाटलांच्या विरोधातही नाही बोलले. मी माझ्या कार्यकर्त्यांना भाषण करताना म्हणत होते, अरे मी पडले, तुम्हाला 5 वर्ष मागे जावं लागलं. मी होते तर मी पालकमंत्री होते तर मी काम करत होते, मी नव्हते तर बघा तुमचे हाल झाले. मग मी काही काम, मी जर पदावर नसेल, मी निवडून नाही आले तर मी किती आंदोलन उपोषण केले तर तुमचं काही मी भलं करू शकणार आहे का, असं बोलले मी. आता ज्याला आगाऊपणा करायचं त्यांनी काय भाषण केलं, त्यांनी तिकडे दोन माईक लावणार, कोणाला विचारते ते उलट सांगते की उपोषणाने काय होतं. पंकजा मुंडे म्हणाले हे त्यांच्याबद्दल मी बोललेच नाही. पण जो माणूस राजकारणातच नाही, कोणत्या पदाचा लाभ घेत नाही, तो जर समाजासाठी लढतोय तर त्याच्याविषयी
तर त्याचं मी जाऊन उपोषण सोडलं का, म्हणजे माझी तळमळ आहे. पण आता काय होतं, प्रत्येक गावात तुम्ही उपोषणाला बसायला आणि प्रत्येकाला एसटी व्हायचं कसं करणार. आता आपलेच काही पूर्ण वंदारी समाजाचे बसले, काही तुम्ही आम्हाला नाही येणार. मी आधी सांगायला आज जाहीर करायले, मी जालन्याची पालकमंत्री आहे, माझं ते कर्तव्य आहे, म्हणून मी त्या उपोषणाला भेट दिली. मध्ये जरांगे पाटलांनी पण उपोषण केलं, तर मी म्हटलं मी यायला तयार आहे. पण म्हणलं तिथे ज्या पद्धतीने रिसिव्ह करणार ते करतात, तर मी कुठेही दंडा पण तिथे जर ते पालकमंत्र्यांच्या हातीत बसले तर मी सगळ्यांच्या उपोषणाला भेट देणं माझं कर्तव्य आहे पालकमंत्री म्हणून. पण माझं हे प्रत्येक ठिकाणी उपोषणाला मी जाणार नाही, कारण पोरांनो असल्या उपोषणाचा फायदा नाही. तुम्ही 2 दिवस बातम्यात याल, पण समाजामध्ये भूमिका तयार होतात. एसटीचं आरक्षण केंद्र सरकार देतं, एसटीचं आरक्षण आपण नाही ठरवू शकत. पण तरी धनगर समाजाची मागणी इतक्या वर्षाची मी त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. आता सुद्धा गॅजेटचा विषय आला, त्या गॅजेटमध्ये मराठा समाजाला गॅजेट प्रमाणे द्यावं म्हणून बंजारा समाजाचं म्हणणे आम्हाला द्यावं, तर त्यांना न्याय कसा करता याच्यासाठी योग्य ती कारवाई करू, कायद्यात बसण्याची कारवाई करू असं मी म्हणते. आणि मी असं म्हणले एका इंटरव्ह्यूमध्ये की आपल्याला संविधान नव्हतं तेव्हा आपलं जे गॅजेट होतं, म्हणजे आपण जेव्हा गुलामगिरीत होतो ते गॅजेट होतं, ते आता संविधानात चालतं का. मी कधीही कोणालाही गुलामगिरीचं गॅजेट म्हणले नाही आणि पुन्हा गुलामाच्या अवलाद तर मिळणे तरी म्हणू शकत नाही. कृपा करून असे गैरसमज करून देऊ नका, एवढीच तुम्हाला विनंती करते. त्यांच्याही समोर तुम्ही चुकीचं सांगता, मग त्यांना वाटत असेल मी असं बोलले, तर जरांगे पाटलांनी हे सांगितलं की मी गुलामीचे अवलादी वगैरे असले माझे शब्द नाही, माझी भाषा नाही. तर यापुढे आपण सर्व, ते सुद्धा, मी सुद्धा आणि जे जे वेगवेगळ्या आरक्षणात काम करणार आहेत ते सुद्धा जर विषयावर बोललो तर लोक आणि मीडिया आपला गैरफायदा घेणार नाही. त्यांनाही शुभेच्छा आणि सगळ्या आंदोलनांना शुभेच्छा. मागच्या सगळ्या गोष्टी पुसून कोण आपल्याला विकास देऊ शकतो, कोण आपल्या पाठीमागे उभं राहू शकतो, कोण समाजाची ही हातामध्ये घेऊन ही गाडी ओढू शकतो, हे तुम्हाला सगळ्यांना कळते. सगळ्या जाती धर्माला सारखीच बुद्धी आहे. ही बुद्धी भ्रष्ट करणारे आपल्याला आता कुठल्याही वेळ नको आहेत अशा ऊर्जा आपल्या समाजात. मी समोरून पुढाकार घेणार आहे, मी समोरून म्हणणार आहे मराठा समाजातील आंदोलकांना की आपण सगळे मिळून चला या समाजामधल्या या भिंती तोडू, आमचं भाषणाचे विपरीत करू नका. आता मी माझ्या उस्फोटांना वेळ आणि कोयता गेला, ते आज कोयता घ्यायला मी पुन्हा कोयता करू, मी सेफ्टी बिल तरी पोचली काय काहीतरी. आता लोक उलट सांगतात, उलटा प्रचार करतात. सगळ्या महाराष्ट्राला गोपीनाथ मुंडेंचं माहिती आहे काय व्यक्तिमत्व आहे, आणि तेच व्यक्तिमत्व आहे. मी फक्त साडी घातली आणि स्त्री आहे, त्याच्यापेक्षा स्त्री असल्यामुळे ताकदवर जास्त काळजी माझ्या कार्यकर्त्यांची मी घेते आणि जो शब्द दिला तो शब्द मी पाळते. मी खोटा शब्द मी कोणत्याही अशा मंचावर जात नाही तिथे जातीपातीच्या आधारावर शिवाय मिळत. हो, मी मानते ना माझं ओबीसीची, आता कशी नाही मानणार. जर मराठा आरक्षणाला माझा संदीप पाटील माझा तालुकाध्यक्ष, त्यांनी जरांगे पाटलांचे बॅनर लावून मराठा आरक्षणाला समर्थन दिलं, मी त्याला रागवले नाही. त्याचा अधिकार तो मराठा आहे, त्याचा मराठा आरक्षणावर बोलणं काम आहे. जर त्या माझे ब्राह्मण कार्यकर्ते आले म्हणजे प्रकाश जोशी, ब्राह्मण समाजासाठी महामंडळ करून ब्राह्मण समाजाला बजेट द्या, हो म्हणजे त्यांना मांडण्याचा अधिकार आहे त्यांच्या जातीचे विषय. आता तात्या आपल्या धनगर आरक्षणाला पायरी करणार तर मी हो म्हणेन ना, पण मी सगळंच करू शकेल का, कायद्याच्या चौकटीला बाहेर जाऊ शकेल का, नाही. माझ्या कार्यकर्त्याला त्याच्या समाजाच्या भूमिका घ्यायला बंदी नाही, सगळ्यांना आहे. पण समाज घातक मग तो माझ्या रक्ताचा जरी असेल, माझ्या जातीचा जरी असेल, आणि त्यांनी जर कुणाविषयी वाईट भूमिका घेतली असेल तर मी अशा भूमिकेचं समर्थन करणार. फक्त बोलायची मला सवय नाही, तू जा रे, तू ये रे, तू कर रे, माझा स्वभाव नाही. यांनी पण सगळ्यांनी लक्षात घ्यावं. मला भेटायला आले 2 मिनिटांनी मला तेवढंच कळलं, 20 मिनिटांनी मला तेवढंच कळलं. मी ग्रामीण विकास मंत्री असताना 5,000 फाईल सही करायच्या आठवड्यात. मला जर कागद तुम्ही दिला आणि तुम्हाला वाटतं त्यांनी वाचला नाही, सरपंच राहते 10 वेळा, एका सेकंदात ते वाचते. आता काय बुद्धी देवाची कृपा आहे, तुमच्यासाठी जास्त कामं करते. रोज त्यांचा दरबार असतो, रोज 400 ते 500 लोक
कशावरून कळतंय मला? दुधावरून. सगळे तर चहा पित नसतील ना, किंवा काही डबल पित असतील, तर किमान ते अंदाज घेऊन सांगते 400 लोकांना मी रोज भेटते. त्यामुळे मी इथे आले का, त्याच्या साखरपुड्याला आले का, परत मला ओरडतील माझे सल्लागार, माझे मित्र, की असं म्हणू नका, तसं म्हणू नका. मी असंच म्हणणार, तुमच्या सुखाला नाही आले तर दुःखात तुमच्या चांगल्याला नाही आले तर तुमच्या संघर्षात आहे. मुंडे साहेब जेव्हा होते ना, लोक काय म्हणायचे, साहेब तुम्ही येऊ नका, आम्ही संभाळतो. त्यांना मोठेपणा वाटायचा की आम्ही साहेबांचा वेळ वाचवला. आता तुमचं काय झालंय, डोहाळ्याला पण काही या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला नाही येणार, येऊ शकत नाही. आता मी आज इथे 3 दिवस राहण्यासाठी आले. कोणाला? अमित शहा येते उद्या, आमच्या भाजपचं भूमिपूजन सोहळा आहे. आता मला सांगा कसं मी का थांबू? थांबते मग पुन्हा माझ्या नावावर आता नेत्याला तोंड दाखवलं का नाही? बरं, मी अशाच ठिकाणी असते तिथं तुम्हाला मला पोहोचता येते. मी काही गुपित ठिकाणी जातो, पण लोक काही काय करतात, आहेत काही शहाणे, सोशल मीडियावर लिहितात, पण त्याच्यावर काही मुद्दे कुणाला भेटतात का? धाब्यावरच्या पोरांचे फोन उचलतात का? नाही उचलत धाब्यावरचे फोन. कशाला उचलायचे धाब्याचे फोन? दारू पाजवायचे लोकांना बनवत असतो. आमच्या फॅक्टरीत तरी पाजवण्यात माझा काही समजत नाही, ते वेगळ्या माणसे त्यांना पोचती, आपल्याला पोचत नाही. कशात प्यायची दारू? माझे कार्यकर्ते रश्मी वाईट स्वभावाचे नाही, गोष्ट बघा कसे गोरे गोरे टिक्का बिक्का लावते, स्वच्छ इस्त्रीचे कपडे घालते, चांगले पोरायचे विचार आहे, सज्जन माणसे. सगळ्यांची वेळ येत असते. तुम्ही सगळे एवढे शहाणे झालात का? मागच्या 5 वर्षात झाला. आधी रोज मला 14 ते 19 तुम्ही पण खूप त्रास दिला कोणी लेकरांचा, पण 14 म्हणजे 19 ते 24 मध्ये फार बरं झालं. देवानी मला ते दिवस दाखवले. तुम्ही खूप शहाणे झाला. का झाला? कारण तुमच्या लक्षात येतं ताई स्वतःचा त्याग करतात, ताई हे सण करतात, तर मी काय, बरोबर आहे ना? तर आता एकच करा. आता तुम्हाला जर मोठा पैलवान आला समोर, आता काही मोठे पैलवान नाही फार समोर आपल्या, चांगले सगळे पैलवान एकच आखाड्यात पंचायत नाही आहे, पण जर मोठा पैलवान आला तर बोटाने काय करता येते का त्यांना? या बोटाने या बोटाने या नाही ना, मुक्ता करावं लागते, मिळत कोसा यावं. पण मी काही पैलवान नाही, बघून बघून सांग हे एक करा. एरवी तुम्हाला काय भूमिका घ्यायच्यात घ्या, पण इलेक्शन मध्ये हे एक करा. तिकीट किती लोकांना मिळेल? 30-35 लोकांना मिळेल. जिल्हा परिषदचं, नगरपालिकेचं किती लोकांना मिळेल? बाकीच्यांनी आता सत्ता नसण्याचे काय परिणाम आहेत तुम्हाला कळले? सत्ता आहे, बाकी कुठल्या मतदारसंघात काय होईल ते बघू. 3-4 वेळा अजित पवार यांच्याबरोबर माझं कार्यक्रम होते. मी दादाला म्हणाले की दादा तुमचं काय मानसिकता आहे युतीची सांगा. त्यांनी मला निरोप देतील तेव्हा देतील, पण काही ठिकाणी युती बोलणारच नाही, काही ठिकाणी होईलही. तर ते आपण तालुका वाईज ठरवू. आणि कारण कार्यकर्ता मारून तरी आम्हाला पक्ष काही चालवता येणार ना, तर कार्यकर्त्याच्या इच्छेलाही प्राधान्य द्यायचा प्रयत्न करू. त्यांच्याकडनं काही निरोप येईल तर त्याचाही पण विचार करू. आम्ही सगळ्या चांगल्या चर्चांसाठी ओपन आहोत. जर युती झाली तर जे आमचं होतं ते आमचं राहील. बदामांच्या जागा ते लढतील, बाळराजांच्या जागा ते लढतील, निर्मळ तात्या तर म्हणलेच आम्हाला अपेक्षा नाही, पण त्यांना अपेक्षा नसलेल्या जास्त मिळत असते. योग्य भूमिके योग्य वेळेत देऊच तर हे सगळं होईल. या सगळ्या भूमिकेत आता प्रीतमताई नाही म्हणलं या बाहेर या, कसं आहे मलाही वाईट वाटलं. ताई मी ताईंचं नाव जेवढं ताई घेतात, मी नेता आहे पण मी ताईंचं जास्त नाव घेते, 10 वेळा नाव घेते, ताईंचे बॅनर लावते. मी कार्यकर्ता आहे ताईंचा, सगळे कार्यक्रम अरेंज करते, ताईंना बोलवते 2 मिनिटं भाषण करा. मी मला असं सुख माझ्या नशिबात नाही, तुम्ही माझे लाडके आहे. प्रीतम माझी मुलगी आहे, बहीण नाही माझी, आणि मला वाटतं की ती मातांची मुलगी आहे, पण तिचा राजकीय जन्म माझ्या काळात झाला आहे. त्यामुळे माझं जे म्हणणं आहे की कर्म करो फल की चिंता मत करो. जे होईल चांगलं होईल तेव्हा होईल. प्रीतमताई आता आल्यात आज आणि त्यांनाही मी त्या निवडणुकीत त्यांची पूर्ण कसर काढणार आहे, फिरवणार आहे आणि त्यांना काही जबाबदारी देणार आहे. जसं मी माझं गाव किंवा केवळायची किंवा मी स्वतः मी केस आणि अष्टमी बघणार आहे. बाकीचे बघणारच आहे, पण याच्यात मी जास्त लक्ष देऊन बघणार. ताकदीचे आमचे जिल्हा परिषद सदस्य जास्त आहेत आणि कोणालाही मला अलर्जी नाही. होय गरजे महेंद्र, कोणाची अलर्जी मला नाही, पण फक्त आमच्याच माणसावर अटॅक का करता? इकडे विरोध एकाला तुला नाही म्हणाली
कार्यकर्त्यावर आता जर एकही कोर्ट केसेस झाल्या त्या केसेस तर मग ते दुर्गाची मूर्ती मला दिलीच आहे. मी संयमी आहे, पण ते काय असतं ते असं तो संयमी माणूसाचा मूळ बंद करून संयम दाखवते ना, त्याचा महाकालीचा रंग बदलत जातो, तसं होत आहे. आता हे मला कार्यकर्त्यामध्ये संतोष विजयकुमार चिरे पटले तुमचे काय आरक्षण पडलं महिला हा. आणि तो विजय म्हणलं आता मला म्हणले मी जा एक चांगली ब्रँडेड पर्स आणा जाऊन. आता बायकोच्या पर्स घेऊन जिल्हा परिषदच्या बाहेर हो म्हणजे बायको सगळ्यांच्या बायकांना उमेदवारी असं अर्थ लगेच लावू काढून मांडतात. मी गंमत सांगायला होती की हे म्हणजे काही तुमच्याच मनात असणार आहे म्हणजे आमचं आरक्षण असं पण म्हणजे महत्वाचे जे लढणारे ताकदवर कार्यकर्ते होते सगळे महिला झाले. मग ठीक आहे त्याच्यापेक्षा लढणारे बायका आमच्याकडे घाबरू नका तुम्ही, पण महिला आरक्षण आहे आपले महत्वाचे महिला झालेले आहेत आणि हे लढायचे आपल्याला जिंकायचे आणि चांगलं 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 राज्य करायचं, चांगलं काम करायचं. कृपा करून ज्याला सवय असेल ते सवय काढून टाका. सगळेच माझ्या सगळं मंचावरचे मंचाखालचे वाळूच्या भानगडीत करू नका, फालतू घालून काहीतरी AGST बिलं खाऊ नका. हे 2-4 सवयी बदलल्या ना पंकजा मुंडे तुमच्या पाठीशी सगळे उभे आहे. चुकीचे बनले तुमच्या काही मला त्या पोलिसांच्या पाया पडायला नका. इकडं MPD लागलं इकडे लागलं हे काही करायची गरज नाही. माझ्याकडे फार नाही आहेत नवं नाही. आणि बाकी आम्ही बघू परळीमध्ये सुद्धा काय करायचं आहे. आम्ही आमची कोर कमिटी त्यांची कोर कमिटी बसून ठरवेल काही बदल करायचे का, काही बरोबर करायचं आहे का करायचंच नाही आहे हे पण आम्ही भविष्यामध्ये बरोबर बसून नंतर करू. प्रयत्न आमचा असाच नाही की सामंजस्यानेच निवडणुका होती, पण कार्यकर्त्यांना एवढं सांगते की ही दिवाळी गोड झालेली आहे. चांगल्या करंज्या लाडू चकल्या भेटल्या मस्त हल्लेल्या आहेत. ताकद तुमच्यामध्ये भरपूर झालेली आहे आणि ही ताकद आता पूर्णपणे मैदानात उतरून लढण्यासाठी लावा आणि डोकं लावून जा, फक्त डोकं लावू नका. असंच झालं असंच करायचं तिकडं कसं झालंय त्या सांगलीत तिकडं कसं झालंय तिकडं पुण्यामध्ये काही नाही. आपल्या आपल्या लेवलचं बोला, इथं कुणी विचारत नाही आणि तिकडं पुण्याच्या इकडे गप्पा मारते सुरूच होते बघा. त्यांच्याकडे उमेदवार येते त्यांना सरसर म्हणजे त्यांना आवडते. मग कंधारला उमेदवारी द्या, नांदेडला द्या, बिलकुल दुसऱ्या उमेदवारी घेऊन माझ्याकडे यायचं नाही, वेळ घालवायचं नाही. माझा स्वतःच्या वॉर्डाचं गणित बघायचं तर तुमची पद आहे. तुम्हाला काय करायचंय औरंगाबाद संभाजीनगर याला उमेदवारी द्या नाही. आपला वॉर्ड पकडा, आपला बूथ पकडा आणि जोरात कामाला लागा. कामाला कुणाच्या आपल्या पक्षाच्या. कारण युती झाली तर सिटिंग आपल्याला लढायचे नाही आणि युती नाही झाली तर सगळं आपल्याला लढायचंय. तर दिल्ली पण आपल्याला तयारी करावी लागेल. त्यामुळे आपण सर्वजण मी आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देते. खूप खूप तुमचे आभार मानते आणि प्रत्येक गोष्टीवर मी बोलत नाही. मध्ये मला रामभाऊंचा फोन आला की काही कारखान्याचं असं कारखान्याचं तसं. मी म्हणलं बोलू नका, कर्तृत्वाने उत्तर द्या. गंजून गेलेत लोकांचे कारखाने, कुलूप सुद्धा लावून गेलेत गंजून, तिथं पार्टी गंजून गेली ते कोणी बघायला. आणि मी म्हणे गोपीनाथ मुंडेचा आत्मा विकलाय रे आणि चिल्लर पोळ लिहितात. मी गोपीनाथ मुंडेचा आत्मा माझा आहे, त्यांनी गोपीनाथ मुंडेंचा वारसा आहे. तो आत्मा जर तुमचा जीव वाचवण्यासाठी विकावा लागला तर तेही विकेल, पण मी ते विकला नाही. तो तुम्हाला माहिती आहे मला पैसे नाही मिळाले, जगातल्या सगळ्या कारखान्याला पैसे मिळाले, मला मिळाले, त्यांच्या जेवढे मिळाले पैसे बरोबर आहे. आंबेडकरांना मिळाले, रमेश वाडसकरांच्या मला नाही मिळाले ना. तुम्ही सगळे बातम्या पाहिल्या ना. आता जर तुमची बँक आहे आणि माझं तुमच्याकडे काही गहाण आहे आणि मी काही पैसे भरू शकत नाही, वसुली करायची, तुम्ही काय करता. साहेबांचं ते अपत्य होतं, हो अपत्य, पण बापाला दिसायला की कॅन्सर झालाय, आई बाप मरणार आहे, तुम्हाला दिसायला की तुमचा जीव धोक्यात आहे, तुम्ही बुडायला, तुमचं लेकरू आधी कडेवर घेताल, मग खांद्यावर घेताल, मग डोक्यावर घेताल, पुन्हा त्याला वाचवण्यासाठी किनाऱ्यावर टाकून स्वतः म्हणताल का चढताल, त्याच्या पायावर उभं राहतात, त्याच्या डोक्यावर उभं राहतात. काय करतात लेकरू जगवताना. मी माझ्या बापाचा 4था अपत्य जगवलाय. या वर्षी वैद्यनाथ कारखाना 10 लाख टन गाळप करणार आहे आणि तुमचा ऊस जाणार आहे. पुन्हा कोणाचा ऊस आहे हात वर करा.
मी दंजूस दिला असता, कुलूपच लावून ठेवला असता आणि मला जर सरकारने पैसे दिले असते तरी वाचला असता ना. तर तो जर कारखाना वाचवू शकले नाही मी, तर तुम्हाला वाचवलं ना. का आपला इगो वाचवायचा प्रयत्न करायला काही अनैतिक इलिगल मी कधी करतही नाही आणि काही नाही. इथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा ऊस जातो. आता नागापूरमध्ये ऊस आहे, कोळपिंपरीमध्ये ऊस आहे, कोणाचा ऊस आहे? माझ्या लोकांचा आहे ना. तिकडे पांढरीकडे ऊस आहे, पांढरीकडे नाही, तिकडे पांढरीकडे ऊस आहे. जेव्हा कुणाचा ऊस जाणार आहे? माझ्या लोकांचा ऊस जाणार आहे ना. मग अशा परिस्थितीमध्ये जर कारखाना जडला तर तुम्ही जगतात, तुमच्या खिशात 4 पैसे येतील, तुमचा ऊस जाईल. पाऊस भरपूर पडला, तुम्ही ऊस लावलेला आहे आणि हे सगळं झाल्यानंतर देखील तुमच्या खिशात पैसे आले तर माझ्या बरणीच्या बाजारपेठेत येतील. तुमच्याकडे तिथं कोणी अडवणूक केली केसमध्ये पण मी ऊस देणार, तुमचं कुणी भारूमध्ये अडवणूक केली तर मी ऊस देणार. कुठे एवढं माझ्या कुणाशी दुश्मनी नाही. सध्या राष्ट्रवादीचं माझी दुश्मनी नाही ना, माझी पोस्ट आहे ना, माझी युती आहे ना, माझी काही दुश्मनी नाही. उलट तक्रारदार पण म्हणले की कारखाना जप्तीत गेला, बरोबर आहे की नाही. तर त्यांनी पण कारखान्यात असून त्यांनी समजलं. त्याच्यामुळे माझी काही कुणाची वैयक्तिक दुश्मनी नाही. पण लोकांच्या हिताच्या अडवळ येऊ नका. आणि असं कोणी चिल्लर लोक लिहित असते, मी काही त्याच्यावर उत्तर द्यायचं कारण नव्हतं. रामभाऊरावांनी उत्तर देणार नाही, कारखान्याचं कशीच उत्तर देईल. तर तुम्ही सर्व असं सगळं संयमानी आनंदाने, एवढा गोड कार्यक्रम मला ना धिंगाणा ना फटाके ना, आमचा कार्यक्रम शांत सोबत सात्विक असतो. आणि हे माझे कार्यकर्ते असेच आहेत, गुणाचे आहेत. फक्त आता एक माझी आज्ञा आहे तुम्हाला जे काही बोलायचंय, जरी आमची युती असेल राष्ट्रवादीची, तर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे जाऊन नका बोलू, माझ्याकडे बोलू. सगळ्यांना मंचावरच्या पण सांगते, मला बोला काय बोलायचंय. नाही तर म्हणता युतीचे म्हणून आम्ही त्यांच्याकडे खूप गडबड करता. तुम्हाला जे तुम्हाला बोलायचंय मला बोला, जे काही करायचं ते मला माझ्याशी चर्चा करा. आणि मी आता काय करणार आहे, अमित शहाचा कार्यक्रम आला नाही तर मी मंगळवारी कॅबिनेट बुडवून इथेच थांबणार होते. आता मी काय करते, बुधवार गुरुवार शुक्रवार 3 दिवस एक नगरपालिकेच्या बैठका लावणार. म्हणजे धारूर आणि माजलगाव एका दिवशी, गेवराई आणि पेठ एका दिवशी आणि परळी आणि अंबाजोगाई एका दिवशी. अशा बैठका मी लावणार आहे माझ्या मुंबईला. मी फक्त 5 ते 10 लोकांना बोलवे. तुम्ही सगळे मंडळ अध्यक्ष नवीन झाला आहात, प्रत्येक वेळी आम्हाला एक निमंत्रण नाही, अरे अक्षय मंडळ आपलं स्वागत आहे, आम्हाला एक निमंत्रण नाही, तुम्हाला एक निमंत्रण नाही, असं काही करू नका. कारण आता तुम्ही निर्णय प्रक्रियेला वेळ लागेल, अनुभवाला वेळ लागेल. तर काही निर्णय प्रक्रिया आम्ही वेगळ्या लोकांवर करू, काही विजय बोलावर करू, काही राम कुलकर्णीवर करू, असं आमचं वेगवेगळे ठरले. तर तुम्हाला आम्ही सगळीकडे इन्व्हॉल्व करूच. पण आपण सर्वजण सगळीकडे अपेक्षित असतात तिथे याच, आणि जिथे नाही अपेक्षित तिथे पक्षाचं काम करा, पण तुम्ही अपेक्षितच असतात. आता पण हे सगळे लोक आता सगळे दमादमाचे तरुण आहेत, काम करतील आणि मस्त छान काम करून पुढच्या दिवाळीला असे रांगेत 25-30 जिल्हा परिषद सदस्य, देवाचे कृपा अध्यक्ष, पुन्हा सभापती 2-4, पुन्हा नगराध्यक्ष, हो बसवायचे का नाही आम्ही. आणि बाबांनी काय म्हणले, आम्ही दिवाळीची गिफ्ट देऊ. चांगलं आहे, तुम्ही जर हे सगळं ठरवून करू शकला तर खूप मोठं यश मिळेल. आणि मुख्य आपला जो पक्ष आहे तो पक्ष अजून ताकदवर होईल. तर मी आज निर्मळ्यातला हा प्रवेश त्याच्यासाठी आहे का माझा पक्ष मला वाढवायचा आहे, त्याच्यात काही पूर्वनियोजित नाही. त्यांच्यामध्ये अनेक चर्चा झाल्यावर समोरच्या पक्षांनी आणि आमच्या पक्षांनी इतर जिल्ह्यामध्ये अपक्ष उमेदवारांना संधी दिल्यामुळे मी पण ठरवलं आणि मी या सर्वांना मताचे मागणी घेतली. किती तरी किती मतं पडले तुम्हाला? 35,000. तुम्हाला म्हणजे तुम्हाला किती पडले मतं? किती पडले? 72,000. तुम्ही तर आमच्या पक्षाचेच नेते, तुम्ही तर 2 आमदार राहिले, नगरपालिका तुमच्या ताब्यातच आहे. तर हे माणसाचं आपल्याला आल्यावर ताकदच वाढेल बरोबर. तर हे सगळे आपण मिळून एकत्र काम करू. आज मी निर्मळतात्या बदामराव पंडित यांचा प्रवेश जाहीर करत आहे आणि आमचे राजराजे ऑलरेडीच आमच्या पक्षात आहे, तर मी त्यांचं स्वागत करत आहे. प्रदेश अध्यक्षांची पद्धत आहे प्रवेश
कार्यकर्ते आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देते आणि सगळे एकजुटीने आणि अत्यंत प्रामाणिकपणे कामाला लागा. सर सलामत तू पगडी पचास पहिले आपला सर वाचवा आणि कोणीही जेवायशिवाय गेला तर तिकीट मिळणार नाही.